आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नवरात्रोत्सवात अनधिकृत होर्डिंग्जवर होणार कारवाई, फौजदारी कारवाई करण्याचा मनपाचा निर्णय. बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी माता मंदिरात 13 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास होणार सुरुवात, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. भांडणाला वैतागून मुलाने केली जन्मदात्या पित्याची हत्या, खारघरमधील घटना. बाल गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. बेलापूर गावातील पदपथाची दयनीय अवस्था, भाजपच्या शैला पाटील यांचा पालिकेविरोधात नाराजीचा सूर. विधिमंडळाचं कामकाज होणार ऑनलाईन. पुन्हा एकदा स्वागत. बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी मातेच्या पुरातन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 13 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या या नवरात्रोत्सवाचा लाभ मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी घ्यावा, असं आवाहन श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलंय. बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी मातेच्या पुरातन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 13 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान या नवरात्रोत्सवाचं आयोजन मंदिरात करण्यात आले. किल्ले गावठाण जवळील श्री गोवर्धनी मातेचं मंदिर हे 250 ते 300 वर्ष पुरातन असून पेशव्यांच्या काळात या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे मंदिर दक्षिणात्य पद्धतीनं उभारण्यात आलं असून संपूर्ण पंचक्रोशीत भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून श्री गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती आहे. मंगळवारी 13 ऑक्टोबर पासून श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. या दिवशी सकाळी 6 ते 7 दरम्यान मातेच्या प्रतिमेवर अभिषेक करण्यात येणार असून सकाळी 8 ते 9 दरम्यान देवीची घटस्थापना आणि त्यानंतर देवीची आरती करण्यात येणार आहे. तर दररोज सकाळी व सायंकाळी 7:30 वाजता देवीची आरती करण्यात येईल. 20 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तर 21 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता नवचंडी होम होणार असून दुपारी 1 वाजता महाप्रसादाचंही मंदिरात आयोजन करण्यात येणार आहे. ज्या भाविकांना अभिषेक व नवचंडी होम करायचा आहे ते 7738729258 या क्रमांकावर संपर्क करू शकतात. या नवरात्रोत्सवात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असं आवाहन श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, MBTV. फळभाज्यांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलाय. त्यामुळे तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारपेठेत भाज्यांची आवक गेल्या आठवड्यात अचानक रोडावली आहे. फळभाज्यांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना हा परतीचा पाऊस नकोसा झालाय. या परतीच्या पावसामुळे तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारपेठेत भाज्यांची आवक गेल्या आठवड्यात अचानक मंदावली. मात्र सोमवारी 600 गाड्यांची आवक झाली. येत्या काळात किती गाड्यांची आवक होईल याची मात्र शाश्वती देता येत नाही. राज्यात कोकण, पश्चिम उत्तर भागात काही ठिकाणी संध्याकाळी दररोज परतीचा पाऊस पडत आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसराला भाजी पुरवठा करणाऱ्या एपीएमसी बाजारात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार केवळ 400 गाड्या भरून भाजी आल्याची नोंद आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे व नवी मुंबईत भाज्यांचे दर कडाडले आहेत. सोमवारी मात्र 600 गाड्या भाज्यांची आवक झाल्याने घाऊक बाजारातील भाव काहीशे स्थिरावण्यास मदत झाली. सध्या बाजारात भाव स्थिरावल्याने 20 रुपये किलो झालेला टोमॅटो आता 12 ते 14 रुपये किलो झालाय. ही स्थिती कोबी, फ्लावर, भेंडी, मिरची या भाज्यांच्या बाबतीत असून 5 ते 15 रुपये किलोने या भाज्या बाजारात उपलब्ध आहेत. ब्युरो रिपोर्ट, MBTV. महाराष्ट्र विधिमंडळाचं कामकाज आता ऑनलाईन होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील भाषणं प्रोसिडिंगच्या स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध होणार असून यापुढे आमदारांना आपले प्रश्न लक्षवेधी विधिमंडळ सचिवालयाकडे देण्याची गरज भासणार नाही. संपूर्ण कामकाज पेपरलेस करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं कामकाज आता ऑनलाईन होणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील भाषणं प्रोसिडिंगच्या स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध होणार असून यापुढे आमदारांना आपले प्रश्न लक्षवेधी विधिमंडळ सचिवालयाकडे देण्याची गरज भासणार नाही. कारण प्रश्न विचारण्याची देखील ऑनलाईन सोय झाली आहे. संपूर्ण कामकाज पेपरलेस करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरले. या सोयीमुळे कोणत्या आमदारांनी कोणते प्रश्न कधी विचारले, त्या प्रश्नांना संबंधित विभागाने कोणते उत्तर दिले ते घर बसल्या त्यांना पाहता येणार आहे. नागपूर अधिवेशनापासून ही कार्यपद्धती अंमलात आणण्यात येणार आहे.
ब्युरो रिपोर्ट MVTV। रोजच्या भांडणाला वैतागून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची घटना सोमवारी खारघरमध्ये घडली। या प्रकरणी खारघर पोलिसांनी मुलाला अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे। रोजच्या भांडणाला वैतागून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी खारघरमध्ये घडली। मूळचे मध्य प्रदेशातील राधेश्याम काळू साळवे खारघर परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे। त्यांना दारूचं व्यसन असल्याने घरात सतत भांडणं व्हायची। सोमवारी रात्री दारूच्या नशेत राधेश्यामने घरकाम करणाऱ्या आपल्या पत्नीला विनाकारण मारहाण करून तिच्यावर चाकू हल्ला केला। यावेळी आईला वाचवण्यासाठी आलेल्या राहुलवरही राधेश्यामने चाकूने हल्ला केला। त्यामुळे चिडलेल्या मुलाने तोच चाकू घेऊन वडिलांवर हल्ला केला। त्यानंतर स्वतः राहुल वडिलांना रुग्णालयात घेऊन आला, मात्र त्यांना त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आलं। या प्रकरणी राहुल सावळेला अटक केल्याची माहिती खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी दिली। मुलगा भांडण सोडत असताना राधेश्याम हे मुलाला सुद्धा चावले। त्या गडबडीमध्ये जमिनीवर पडलेला चाकू राहुलनं म्हणजे मुलानं तो उचलला आणि वडिलाला 3 ठिकाणी स्टॅबिंग केली। वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले। ह्या नातेवाईकांनी त्यांना मिळून बाजूच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना घेऊन गेले। डॉक्टरांनी तपासला असता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। नवरात्रोत्सव काळात फुकट्या होर्डिंगबाजीला चाप लावण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। त्यानुसार विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे। न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे। नवरात्रोत्सव काळात फुकट्या होर्डिंगबाजीला चाप लावण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। त्यानुसार विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे। न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे। शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करणाऱ्या होर्डिंगबाजीला आळा घालण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। पुढच्या आठवड्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे। या पार्श्वभूमीवर विनापरवाना होर्डिंगबाजीला आळा घालण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे। विभाग कार्यालया ठिकाणी अनाधिकृत होर्डिंगला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। एकूणच नवरात्रोत्सवात स्वागत कमानी, मोठमोठे होर्डिंग्स तसेच इतर जाहिरातबाजीला थारा न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। बाल गुन्हेगारीमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असून देशात मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सर्वाधिक बाल गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले आहेत। तसंच देशात गंभीर गुन्ह्यांच्या प्रकारात सर्वाधिक बाल गुन्हेगारांना बलात्काराच्या गुन्ह्यात पकडण्यात आलं आहे। बाल गुन्हेगारीमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असून देशात मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सर्वाधिक बाल गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले आहेत। तसेच देशात गंभीर गुन्ह्यांच्या प्रकारात सर्वाधिक बाल गुन्हेगारांना बलात्काराच्या गुन्ह्यात पकडण्यात आले। देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो 2014चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालाय। या अहवालातून बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून आले। देशात 2012 मध्ये 27,936 बाल गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यात वाढ होऊन 2014 मध्ये 33,526 बाल गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले। देशात बाल गुन्हेगारांवर मध्य प्रदेशात 6,346 सर्वाधिक गुन्हे दाखल झाले असून त्या खालोखाल महाराष्ट्रात 5,175 बाल गुन्हेगारांवर गुन्हे दाखल आहेत, तर बिहारमध्ये 4,044 गुन्हे दाखल आहेत। उत्तर प्रदेश हा बाल गुन्हेगारीत 4थ्या क्रमांकावर आहे। ही आकडेवारी सुधारण्यासाठी आणखीन प्रयत्न होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। नागरिकांच्या सुविधेसाठी असणाऱ्या पदपथाची दयनीय अवस्था झाली आहे। बेलापूर गावातील पदपथावर खड्डे पडलेले आहेत, मात्र पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपच्या कार्यकर्ता शैला पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। बेलापूर गावातील फुटपाथवर खड्डे पडले आहेत। नागरिकांच्या सुविधेसाठी असणाऱ्या फुटपाथची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्येही नाराजी पसरली आहे। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या फुटपाथची दुरावस्था झाली असून फुटपाथवरील गटारावरची झाकणं ही उघडी आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी या गटारात पाय जाऊन दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे। या ठिकाणी असणारे MSCBचे DP बॉक्सेसही उघडे असल्याने विजेचा धक्का बसून अपघात होण्याची भीती आहे। बेलापूर गावातील या विविध समस्यांबाबत भाजपच्या कार्यकर्ता शैला पाटील यांनी नाराजी व्यक्त केली असून पालिका प्रशासन बेलापूरमधील नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात। त्यामुळे पालिकेने या समस्येचं गांभीर्य ओळखून याकडे वेळीच लक्ष द्यावं अशी मागणीही शैला पाटील यांनी केली आहे। बेलापूर संपूर्ण डेंग्यूने भरलेला आहे। तुम्ही सगळीकडे जर चौकशी केली तर जिथे तिथे डेंग्यूचे रुग्ण आढळतील। आमच्याच घरात हे आमच्या बिल्डिंगमध्ये 7-8 रुग्ण झाले।
आणि आजूबाजूला तर भरपूरच झाले. तर त्याचा विचार जरा करावा. आणि लाईटीचे ते हे उघडे राहिलेले आहेत, त्याच्याबद्दल लहान मुलांना वगैरे शाळेत जातात मुलं, त्याच्यासाठी त्यांना धोका आहे. कधीतरी खेळत खेळत जातात मुलं, पटकन पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. तर तिथे सुद्धा त्यांनी जरा लक्ष देऊन ते बंद करण्याचा प्रयत्न करावा. तर माझं असं म्हणणं आहे का पालिका प्रशासनाने इथे जास्तीत जास्त लक्ष घालून ह्या बेलापूर गावाची सुधारणा करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. खारघर सेक्टर 15 व 19 परिसरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. ये जा करण्याच्या मुख्य रस्त्यावरच कचरा सडत पडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. खारघर सेक्टर 15 व 19 परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची समस्या जाणवत आहे. भर रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या कचऱ्यात भटक्या कुत्र्यांचा वावर होत असल्याने हा कचरा इतरत्र रस्त्यावर पसरत आहे. ये जा करण्याच्या मुख्य रस्त्यावरच अनेक दिवसांपासून कचरा सडत पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कचरा कुंडी अपुरी पडत असल्याने हा कचरा बाहेर साचला आहे. ही परिस्थिती नवी मुंबईतील इतरही विभागात भेडसावत असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. मुंबईकरांच्या सुसह्य प्रवासासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दहिसर, चारकोप, वांद्रे, मानपूर या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर DN नगर व अंधेरी पूर्व व दहिसर पूर्व या दोन मार्गाच्या कामास आणि त्यासाठी लागणाऱ्या 12,618 कोटी रुपयांच्या खर्चास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुंबईकरांच्या सुसह्य प्रवासासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दहिसर, चारकोप, वांद्रे, मानकुर्द या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर DN नगर व अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या दोन मार्गांच्या कामास आणि त्यासाठी लागणाऱ्या 12,618 कोटी रुपयांच्या खर्चास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दोन्ही मार्गावरील हे प्रकल्प मार्च 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गावरील मेट्रो प्रवासासाठी 10 ते 30 रुपयांपर्यंत माफक भाडे आकारले जाणार आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 172 किलोमीटर लांबीच्या बहुत आराखडा तयार करण्यात आलाय. त्याच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यातील प्राधान्यक्रम ठरवून 7 प्रकल्पांची तातडीने अंमलबजावणी करण्याचं ठरवण्यात आलं आहे. त्या दृष्टीने या मार्गास मान्यता देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.